चला लक्ष द्या. क्लास आपला 10th आहे आणि क्लास 10thमध्ये इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हा चॅप्टर आहे आणि इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी आपल्याला शिकायचं आहे की आपण बायोलॉजीला कशा प्रकारे क्लास 10thमध्ये इंट्रोड्यूस करतो, जेणेकरून आपल्याला वेरियस प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी मायक्रोबायोलॉजीच्या ज्याच्यामध्ये यूज होणार आहे. सर्वात आधी जे मायक्रोबायोलॉजी असते याची डेफिनेशन शिकूया की अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजेच काय म्हणून. ठीक आहे. तर जशा प्रकारे आपण सायन्स शिकतो ना, हा सायन्स का राहते, एक विज्ञान राहते आणि विज्ञानाची एक ब्रांच आहे. तशाच प्रकारे ही जे आपण पाहतो अप्लाइड मायक्रोबायोलॉजी ही काय आहे, एक बायोलॉजीची ब्रांच आहे, ज्याच्यामध्ये आपण लिव्हिंग सायन्सच्या काही मुख्य भागांवर काय करतो, एक ऑब्झर्व करतो. तर ब्रांच ऑफ अ बायोलॉजी दॅट स्टडीड, एक अशी बायोलॉजीची ब्रांच ज्यांच्यामध्ये आपण स्टडी करतो. तर स्टडी कशाची करणार, तर कशाची स्टडी करणार आपण, एन्झाईमची स्टडी करणार. द ब्रांच ऑफ मायक्रोबायोलॉजी वेअर वी आर स्टडिंग, काय स्टडी करणार, एन्झाईम्स, प्रोटीन्स अँड जेनेटिक्स ऑफ मायक्रोब्स. तर मायक्रोब्सच्या एन्झाईमची, प्रोटीन्सची आणि जेनेटिक्सची स्टडी करणार. आणि कशासाठी स्टडी करणार ही, टू प्रोड्यूस, यांच्यापासून आपल्याला तयार करायचे आहे काय, तर युजफुल प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी जी ब्रांच तयार केलेली आहे, कोणती, एक ब्रांच तयार केलेली आहे कशाची, बायोलॉजीची. या ब्रांचलाच आपण काय म्हणतो, तर अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. काय म्हणणार, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. तर माझ्यासोबत एक वेळा डेफिनेशन तुम्हाला बोलायची आहे. ही काय आहे, ब्रांच ऑफ अ बायोलॉजी दॅट स्टडीज एन्झाईम, प्रोटीन्स अँड जेनेटिक्स. कशाची स्टडी करते, एन्झाईम, प्रोटीन आणि जेनेटिक्स. कशाचे, तर मायक्रोब्सचे. कशासाठी, टू प्रोड्यूस करण्यासाठी. काय प्रोड्यूस करण्यासाठी, युजफुल प्रोडक्ट्स. द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट स्टडीज एन्झाईम, प्रोटीन्स अँड जेनेटिक मायक्रोब्स टू प्रोड्यूस युजफुल प्रोडक्ट्स. ठीक आहे. आता यूज्ड इन, कशामध्ये, कोणत्या इंडस्ट्री. जर अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हटलं तर इंडस्ट्रीजमध्येच यूज होणार. तर कोणत्या इंडस्ट्रीमध्ये यूज होते, कशासाठी यूज होते, तर फूड इंडस्ट्रीमध्ये याचा यूज होणार, मेडिसिन तयार करण्यासाठी यूज होणार, एन्झाईम प्रोडक्शनमध्ये यूज होणार आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये यूज होणार. कशाच्या, तर आपल्या मायक्रोबायोलॉजीच्या, कोणत्यावाल्या, अप्लाइड मायक्रोबायोलॉजीच्या. त्याच्यानंतर हे सर्व नोट्स काढून दिलेले आहेत. पुस्तकामध्ये थोडा जास्त लेंदी दिलेला होता, म्हणून त्यामधनं आपण शिकत नाही आहोत. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. कोणती मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. द सायन्स रिलेटेड टू कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स. कमर्शियल म्हणजे जो आपण ज्या गोष्टींना विकतो आणि त्यांच्यापासून पैसा कमवतो, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, कमर्शियल म्हणजे व्यवसाय. सायन्स रिलेटेड टू कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स. जेव्हा आपण व्यावसायिक यूज करणार आपण कशाच्या, मायक्रोब्सच्या, तर यावेळी या सायन्सला आपण काय म्हणणार, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. कोणती मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. आणि ही जेव्हा आपण इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी शिकतो, तर याच्यामध्ये काय करणार, आपण अप्लाइड मायक्रोबायोलॉजीचा सुद्धा यूज करणार, जेणेकरून आपल्याकडे काय होतील, वेरियस युजफुल प्रोडक्ट्सला आपण तयार करून आणि त्यांनाच काय करणार आहोत, आपण वेगवेगळ्या मार्केट्समध्ये विकणार आहोत. तर याच्यामध्ये पहा, सायन्स रिलेटेड टू कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स. हा कसा आहे, सायन्स आहे जो काय करणार, मायक्रोब्सच्या कमर्शियल यूज करायला हेल्प करणार, एक स्टडी आहे ही. तर प्रोडक्शन बाय फर्मेंटेशन एक प्रोसेस राहते, ज्याच्यामध्ये काय राहणार, आपण बॅक्टेरियाजला ॲड करणार. कशाला ॲड करणार, बॅक्टेरियाजला ॲड करणार. कशामध्ये, वेरियस फूड्स आयटममध्ये. कोणामध्ये, फूड आयटम्समध्ये ॲड करणार. आणि हे जे फूड आयटम्समध्ये जेव्हा आपण बॅक्टेरियाजला ॲड करतो, तर यांच्यापासून आपल्याला काय मिळतात, काही पुन्हा युजफुल प्रोडक्ट मिळतात. कोणते प्रोडक्ट मिळतात, युजफुल प्रोडक्ट मिळतात. आणि या फर्मेंटेशनमुळे आपण कशाची उत्पत्ती, हे जे युजफुल प्रोडक्ट आहेत, हे कोणते युजफुल प्रोडक्ट आपण तयार करू शकतो, तर पहिला तर ब्रेड तयार करू शकतो. काय तयार करू शकतो, ब्रेड तयार करू शकतो. सेकंड म्हणजे चीज तयार करू शकतो. तर चीज म्हणजे आठवण ठेवा, पनीर. काय आठवण ठेवा, पनीर. पहिला का होता, ब्रेड तयार करू शकतो. दुसरा काय केला आपण, पनीर तयार करू शकता म्हणला. थर्ड, वाईन काय असते, जो ग्रेप्सपासून आपण अल्कोहोल तयार करतो, याला काय म्हणतो आपण, वाईन. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, केमिकल्स तयार करू शकतो. कशामुळे, या फर्मेंटेशनच्या प्रोसेसमुळे. त्याच्यानंतर वेरियस मेडिसिनसुद्धा काय करू शकतो आपण, तयार करू शकतो.
इतकी गोष्ट समजली असेल तुम्हाला. त्याच्यानंतर यूज ऑफ मायक्रोब्स फॉर पोल्युशन. हा यूज ऑफ मायक्रोब्स कशासाठी होता? फूडचे प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी होता. हा यूज ऑफ मायक्रोब्स कशासाठी आहे? पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी आहे. तर जर पोल्युशन कंट्रोल करायचे आहे तर आपल्याला गार्बेज मॅनेज करायला लागेल. आणि हे जे मायक्रोब्स आहेत हे काय करतात? जे आपण पोल्युटंट आहेत, जे पोल्युशन करू शकतात, अशा गोष्टींना कुजवण्याचं, डिग्रेड करण्याचं काम करतात. म्हणून आपल्याकडे पहिला यूज काय आहे याचा? गार्बेज मॅनेजमेंट. कशामध्ये? पोल्युशन कंट्रोलमध्ये. सेकंड काय राहणार? सिवेज ट्रीटमेंट. सिवेज म्हणजे जो गटरचा पाणी राहते त्याच्या ट्रीटमेंटसाठी पण कोण यूज करते? कशाचा यूज होणार? या मायक्रोब्सचा यूज होणार. मायक्रोब्स म्हणजे असे पार्टिकल्स जे लिव्हिंग आहेत आणि त्याचा जो साईज आहे तो किती आहे? 10⁻⁻6 मीटर इतका जर साईज असणार कोणाच्या? तर कोणत्या पण ऑर्गॅनिझमच्या, आणि ते लिव्हिंग आहेत तर त्यांना आपण काय म्हणू शकतो? मायक्रोब्स म्हणू शकतो. समजलं इतकी गोष्ट? ओके. त्याच्यानंतर जो थर्ड गोष्ट आहे ती आहे प्रोडक्ट्स मेड युजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. तर कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत जे आपण काय करू शकतो? मायक्रो ऑर्गॅनिझमपासून तयार करू शकतो. पाहिला होता आपण की जर फर्मेंटेशन केलं आपण कोणाची? मायक्रो ऑर्गॅनिझमवर, तर काय होते? व्हेरियस टाईपचे प्रोडक्ट्स तयार होते. तर ह्याच प्रोडक्ट्सबद्दल काय करायचं आता आपल्याला शिकायचं आहे. तर पहिली गोष्ट तर डेअरी प्रोडक्ट. कोणते प्रोडक्ट तयार करू शकतो ना आपण? डेअरी म्हणजे असे प्रोडक्ट जे कशापासून बनलेले राहतात? दुधापासून किंवा मिल्कपासून तयार झालेले राहतात. तर पहिला योगर्ट म्हणजेच काय असते? दही. कशाचा यूज करू, काय बनवू शकतो ना आपण यांच्यापासून? डेअरी प्रोडक्टमध्ये योगर्ट. आता दही कशा प्रिपेअर करतात? प्रिपेअर्ड युजिंग लॅक्टोबॅसिली. कोणत्या मायक्रोब्सचा यूज झाला याच्यामध्ये? कोणत्या मायक्रोब्सचा यूज झाला? तर लॅक्टोबॅसिली या मायक्रोब्सचा यूज झालेला आहे. कशामध्ये? तर योगर्ट म्हणजे की दही प्रिपेअर करता वेळी. इंडस्ट्रियल प्रिपरेशन युजेस. आता कोणते कोणते इंडस्ट्रियल प्रिपरेशन युजेस आहेत? आता इंडस्ट्रीजसाठी आपण पाहतो की पुष्कळ साऱ्या प्रकारचे युजेस आहेत इंडस्ट्रीजमध्ये. कशासाठी? दही जेव्हा इंडस्ट्रीमध्ये तयार करतात तर त्याच्यामध्ये आपण काय करतो? या दोन मेन गोष्टींचा यूज करतो. तर याच्यामध्ये दोन गोष्टी कोणत्या आहेत? कोणते दोन मायक्रोब्सचा यूज होते? तर पहिला आहे स्ट्रेप्टोकोकस. कोण आहे? स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस हा कशाचं नाव आहे? एका मायक्रोबचं नाव आहे. कशाचं नाव आहे? मायक्रोबचं नाव आहे. पहिला का आहे? स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. त्याच्यानंतर कोणता आहे? लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी. लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी. काय आहे? लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी. आणि यांचा रेशो कसा राहते? 1:1. म्हणजे जर हा 1 ml मिळवला तर दुसरा पण किती मिळवा लागेल आपल्याला? 1 mlच मिळवा लागेल. जर हा 1 लिटर मिळवला तर दुसरा पण किती मिळवा लागेल? 1 लिटर मिळवा लागेल. तेव्हा आपल्याला काय मिळणार? 2 ml मिळणार. आणि आपण काय म्हणू शकतो? यांचा रेशो काय आहे? 1:1 आहे. इथे किती मिळणार? 2 लिटर. 1 लिटर हा आहे आणि 1 लिटर किती आहे? हा आहे. जर 4 लिटर तयार करायचे आहे तर 2 लिटर हा घ्यावा लागेल, 2 लिटर हा. तर आपल्याला काय मिळणार? 4 लिटर योगर्ट मिळणार. कोणते कोणते? स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी. ठीक आहे. तर आता याच्या स्ट्रेप्टोकोकसच्या काम काय आहे याच्यामध्ये? म्हणजे आपण मिक्स तर करतो पण काही तर करत असेल हा. तर त्याच्या काम काय आहे? पहिली गोष्ट प्रोड्यूस लॅक्टिक ॲसिड. तर हा जो स्ट्रेप्टोकोकस मायक्रोब आहे हा काय करते? आपल्यासाठी प्रोड्यूस करते. कशाला? लॅक्टिक ॲसिडला. कॉझिंग प्रोटीन कॉग्युलेशन. आपण पाहतो मिल्क जो राहते या मिल्कमध्ये काय राहतात? प्रोटीन्स राहतात. आपण पाहतो की बहुत मोठा सोर्स कशाचा? प्रोटीनचा. हा कोण आहे? दूध आहे. कोण आहे? दूध आहे. दूध म्हणजेच कोण? तर मिल्क आहे. आणि मिल्कमध्ये काय राहतं? प्रोटीन राहते. तर हा आपला मिल्क आहे. मिल्कमध्ये काय राहणार? प्रोटीन्स राहणार. बट प्रोटीन्स पूर्णच्या पूर्ण जागी काय राहणार? फैलला राहणार. यांना एका ठिकाणी कलेक्ट करते. काय करणार? एका ठिकाणी कलेक्ट करणार. कोणता कोण? तर स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस एका ठिकाणी आणणार. आणि ज्याच्यामुळे काय होणार? लॅक्टिक ॲसिड तयार होणार. आणि हा काय करते? कॉझिंग प्रोटीन कॉग्युलेशन. प्रोटीनला कॉग्युलेट करते म्हणजे एका ठिकाणी जमा करते. त्याच्यानंतर लॅक्टोबॅसिलाई. कोण आहे? लॅक्टोबॅसिलाई. हा लॅक्टोबॅसिलाई काय करते? प्रोड्यूस करते
ॲसेटाल्डिहाइड. कोणता? ॲसेटाल्डिहाइड हा एक केमिकलचं नाव आहे. हा केमिकल काय करते? प्रोड्यूस करते, ज्याच्यामुळे जो टेस्ट आहे आपल्याला आंबट असा टेस्ट येते दह्याचा आपण पाहतो. तर तो दह्याचा टेस्ट कशामुळे आला? लॅक्टोबॅसिलाई हा नावाचा काय आहे, त्याच्यामध्ये एक मायक्रोब आहे, त्याच्यामुळे कोणता टेस्ट आला? तर जो दह्याचा आंबट टेस्ट राहते तो येते. फेवर्ड योगर्ट. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो? या दह्यांमध्ये स्ट्रॉबेरी ॲड करू शकतो, बनाना ॲड करू शकतो आणि त्यांचा फ्लेवर स्ट्रॉबेरीसारखा आणि बनानासारखा आणखीन पुष्कळ साऱ्या फ्रूटसारखा काय करू शकतो? बनवू शकतो. पाश्चरायझेशन एक प्रोसेस राहते, ज्याच्यामुळे काय करू शकतो ना आपण? हा जो दही आहे हा टिकून राहते. किती दिवसापर्यंत? तर जास्त दिवसापर्यंत. जसं आपण पाहतो की घरचा जो दही आहे तो किमान 5 दिवसापर्यंत तरी तुमचा तसाच राहणार. तर याची शेल्फ लाईफ काय करू शकता? तुम्ही वाढवू शकता. कशामुळे? पाश्चरायझेशनच्या एका प्रोसेसमुळे. त्याच्यानंतर पहा, जे बटर आहेत ना, बटर पण आपण मिल्कपासनं तयार करू शकतो. म्हणजे बटर पण काय आहे? दुधापासनं तयार होते, म्हणून आपण यालाच काय म्हणतो? डेअरी प्रोडक्ट. काय म्हणतो? डेअरी प्रोडक्ट. बटर पण काय आहे? एक डेअरी प्रोडक्ट आहे. आणि बटरमध्ये 2 टाईप्स येतात, इतका आठवण ठेवायचा. एक तर राहणार स्वीट क्रीम, दुसरा काय आहे? कल्चर्ड बटर. कोणता आहे? कल्चर्ड बटर. मायक्रोब बेस्ड बटरलाच आपण काय म्हणतो? कल्चर्ड बटर म्हणणार. तर बटरचे 2 टाईप आठवण ठेवा. पहिला काय आहे? स्वीट क्रीम आणि सेकंड कोण आहे? कल्चर्ड बटर. कोण आहे? कल्चर्ड बटर. त्याच्यानंतर पहा, जे चीज आहे, चीज म्हणजे कोण? पनीर. तर पनीरसाठी आपल्याकडे काय आहे? 3 मायक्रोब्सचा यूज होते. तर चीज म्हणजे कोण? आठवण ठेवा, पनीर. ठीक आहे. चीजमध्ये पुष्कळ काही येते, पण आता आपण जो आठवण राहते आपल्याला असं आठवण ठेवा, पनीर. तर पनीर म्हणजेच काय झाला? आपल्यासाठी चीज झाला. तर याच्या आठवण ठेवा की मायक्रोब्स कोणते मायक्रोब्स यूज झाले पनीर तयार करत असताना? तर चीज तयार करत असताना लॅक्टोबॅसिलस. कोणाला? लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस. लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस. तो वाला दुसरा होता, लॅक्टोबॅसिलस थर्मोफिलस होता. हा कोण आहे? लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस. लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस. मग कोण आहे? लॅक्टोबॅसिलस. सेम दिसत आहे नाव. तर यांच्या काय आहे? एकच प्रजाती आहे, जे स्पीसीज आहे ते सारखीच आहे, बट त्याच्यामध्ये काय आहे? चेंज आलेले आहेत. तर लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस आणि लॅक्टोबॅसिलस सेरेमोरिस. तर हे 2 काय झालेले आहेत? लॅक्टोबॅसिलस याच्यामध्ये यूज झालेले आहेत, मायक्रोब्स यूज झालेले आहेत. मग हा पहा, स्पेक्ट्रोकोकस थर्मोफिलस. स्पेक्ट्रोकोकस थर्मोफिलस हा एक आपण त्याच्यामध्ये पाहिला होता. तर हा सेम कुणामध्ये यूज होणार? पनीरमध्ये. आपण पाहिला होता योगर्ट तयार करताना याचा यूज होत होता. तर सेम याच्यामध्ये पण काय कशाचा यूज होणार? स्पेक्ट्रोकोकसचा. आणि हा काय करणार? कशासाठी हेल्प करणार? कॉग्युलेशनसाठी. कॉग्युलेशन म्हणजे प्रोटीन्सला एका ठिकाणी जमा करते. म्हणून तुम्ही पाहत असाल की जो पनीर राहते त्याच्यामध्ये एका कट्टे पूर्णच्या पूर्ण जो पण काही मटेरियल आहे तो एका ठिकाणी आलेला राहते. तर तो म्हणजेच कोण आहे? जे पण काही प्रोटीन्स आहेत त्यांनी काय केलं आहे? कॉम्पॅक्ट केलेला आहे. दह्यामध्ये तो कॉम्पॅक्शन कमी राहते, बट याच्यामध्ये पनीरमध्ये आपल्याला चीजमध्ये काय दिसते? आणखीन जास्त दिसते. अर्लियर एन्झाईम रेनिड फ्रॉम कॅटल. पहिले काय करत होते? हे जे एन्झाईम्स आहेत हे काय करत होते? कॅटलमधनं घेत होते. कुठून घेत होते? कॅटल म्हणजे गायढोरे जे आहेत त्यांच्यापासून या एन्झाईम्सला कलेक्ट करत होते. बट मग जर कॅटलपासून घेत होते तर यांना आपण काय म्हणणार? नॉन व्हेजिटेरियन चीज. कोणता? व्हेजिटेरियन चीज. नॉन व्हेजिटेरियन चीज. बट आता आपण त्याच्यापासून घेतून काय नाही, तर आता काय करतो आपण? जे फंगस आहेत या फंगसपासून काय करतो? व्हेजिटेरियन चीज. हे जे कोण आहेत? मायक्रोब्स आहेत, हे कुठपासून कलेक्ट केला? आता आपण फंगसपासून केला, म्हणून आपण यांना काय म्हणतो? व्हेजिटेरियन चीज असे म्हणतो. मग प्रोसेस काय आहे तर चीज तयार करण्याची? पहिला आपण पाहतो का जो आपला मिल्क आहे त्याच्यामधला फॅट किती आहे? तर मिल्कची काय करतील? पहिले टेस्टिंग करतील. त्याच्यानंतर त्याच्या काय करतील? फर्मेंटेशन करतील. फर्मेंटेशन म्हणजे विदाऊट ऑक्सिजन त्यांना मायक्रोबसोबत इंट्रोड्यूस करणार. या गोष्टीला आपण काय म्हणतो? फर्मेंटेशन. मग त्याच्यानंतर जो पाणी उरलेला राहणार, जे प्रोटीन कॉग्युलेशन झाला होता, तर कॉग्युलेशनमध्ये काय होणार? जो सॉलिड मटेरियल आहे त्या सॉलिड मटेरियलला काय करतील? सेपरेट करून टाकतील. सॉलिडला सेपरेट केला आणि सॉलिड प्लस जो काय राहणार? वॉटर. कोण राहणार? वॉटर राहणार.
हा वॉटर म्हणजेच कोण आहे, वे आहे. कोण आहे, वे. या वॉटरलाच काय म्हणतो आपण, वे. या वेला काय करतील, बाहेर काढून टाकतील, म्हणजे या वॉटरचा यूज होणार नाही. मग त्याच्यानंतर हा जो सॉलिड झालेला आहे, तयार झालेला आहे, याला काय करतात, कट करतात, वॉश करतात, त्याच्यावर साल्ट लावतात आणि मिक्स करतात. त्याच्यानंतर प्रेस करून ठेवतील त्याला, तेव्हाच तर तो कॉम्पॅक्ट दिसते आपल्याला जास्त. मग काय करतील, रिपिनिंग करतील त्याची. ठीक आहे, इतक्या गोष्टी आपल्याला स्टेप्स आठवण ठेवायचे आहेत की कशा प्रकारे आपला जो चीज आहे तो बनण्यासाठी आपल्याला कोणते कोणते स्टेप जावं लागत होते. तर आपण चीजमध्ये काय काय पाहिला की कोणते कोणते मायक्रोब्स यूज झाले. पहिलेच्या जमान्यामध्ये जो काय आहेत कॅटलपासनं घेत होता, गाईढोरांपासनं. आता आपण कशापासनं घेतो, फंगसपासनं. त्याच्यानंतर याची प्रोसेस पाहिला. आता टाईप्स ऑफ चीजचे टाईप्स कसे आहेत, तर एक सॉफ्ट आहे, एक सेमी हार्ड आहे आणि एक हार्ड आहे. ठीक आहे, जर आपण काय करतो, जितक्या जास्त दिवसापर्यंत ठेवतो तर तितकाच्या काय होत जाते, तो हार्ड होत जाते. तर पहिले जर एखाद महिन्यापर्यंत वगैरे 2-3 महिन्यापर्यंत जर ठेवला तर आपण काय म्हणू शकतो, त्यांना कोटेज म्हणू शकतो. मग क्रीम म्हणून यूज होऊ शकते, मोझा रेला म्हणून यूज होऊ शकते. तर हे सर्व काही काय आहेत, प्रोडक्ट्सची नावं आहेत. हे म्हणून काय होऊ शकते, चीजचा यूज होऊ शकते. किंवा जेव्हा तो महिन्यापर्यंत राहणार, 3 महिन्यापर्यंत राहणार तेव्हा. बट 3 महिन्याच्या नंतर तो सेमी हार्ड होऊन जाते, त्याची जो हार्डनेस राहते तो का होऊन जाते, वाढून जाते. आता याला चेदर म्हणून यूज करतात. काय यूज करतात, त्या टाईपला काय म्हणणार, चेदर. आणि तो किती महिन्यापर्यंत राहणार, 12 महिन्यापर्यंत. त्याच्यानंतर जो प्रोटीन बहुत जास्त हार्ड होणार, 12 ते 18 महिने राहिला, तर त्याला काय म्हणणार, पारमेन्स. का म्हणणार, पारमेन्स. आणि मग जसा यांचे जे इयर्स राहतील हे वाढत जातील, हा जो टाईम आहे तो वाढत जाणार, टाईम इन्क्रीज होत आहे, तसं यांचे पैसे पण काय होतात, इन्क्रीज होतात. कारण की साहजिकच गोष्ट आहे, तो ठेवायला पण काय लागणार, आपल्याला काही कॉस्ट लागणार. इतकी गोष्ट समजली. ओके, आता पहा, हे सर्व काही गोष्टी पाहायला आता आपल्याला आता का पाहायचे आहे, प्रोबायोटिक्स म्हणजे काय होते. ॲक्च्युली प्रोबायोटिक्समधून काय आठवण ठेवा, प्रो म्हणजे काय, चांगला, जो आपल्यासाठी काय आहे, उपयोगी आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्रो. आणि इथं काय दिसत आहे आपल्याला, बायोटिक्स म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स जे काय आहेत बॅक्टेरियापासून तयार झालेले आहेत, तर त्यांना आपण काय म्हणतो, बायोटिक. किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांना आपण काय म्हणू, प्रोबायोटिक्स. आणि हे कसे राहायला पाहिजेत, मायक्रोब्स राहायला पाहिजेत. कोण राहायला पाहिजेत, मायक्रोब्स राहायला पाहिजेत. आता युजफुल बॅक्टेरिया कोण आहेत, हे युजफुल बॅक्टेरिया. एक्झाम्पल, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. कोण आहे, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. प्रोबायोटिक्समध्ये कोण येणार, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. मग लॅक्टोबॅसिलस सेसी, काय म्हटला, लॅक्टोबॅसिलस सेसी. मग कोण आहे, बेफिडोबॅक्टेरियम बीफिडम. बेफिडोबॅक्टेरियम बीफिडम. इतकी गोष्ट आठवण राहणार. या 3चं नाव काय करायचं आपल्याला, रिमेंबर करायचं आहे, म्हणजे आठवण करायचं आहे, रिमेंबर. ठीक आहे, पहिल्याचं नाव आठवण ठेवा, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस सेसी आणि ब्रिडोबॅक्टेरियम ब्रीफिडम. ठीक आहे, इतकं आठवण ठेवा. मग त्याच्यानंतर यांच्यापासून आपल्याला काही बेनिफिट्स मिळत असतील, प्रोबायोटिक्स आहेत तर बेनिफिट तर मिळतील. तर कोणते कोणते बेनिफिट मिळतात, मेंटेन गट मायक्रोफ्लोरा. काय करते, गट मायक्रोफ्लोराला मेंटेन करून ठेवण्याचं काम करते. इम्प्रूव्ह डायजेशनला काय करते, इम्प्रूव्ह करते. हा गट मायक्रोफ्लोरा आहे ना, हा आपल्यामध्ये एक हार्मोन राहते, हा हार्मोनला कंट्रोल करण्याचा, मेंटेन करण्याचं काम कोण करणार, तर हे जे प्रोबायोटिक्स आहेत या हार्मोन्सला मेंटेन करण्याचं काम करतील. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह डायजेशनला काय करतील, इम्प्रूव्ह करतील. डायजेशन जास्त चांगल्या प्रकारात होतात जेव्हा पण आपण काही खातून. तर त्याच्यानंतर डेझर्ट आणतात, या डेझर्टमध्ये पुष्कळ दाका राहते, दही राहते, आणि तो गोड दही आपण जर हॉटेल वगैरेमध्ये गेला तर मिळते आपल्याला डेझर्ट म्हणून. का बरं, कारण की पुढे काय झालं पाहिजे, डायजेशन चांगला झालं पाहिजे. हे 2 गोष्टी समजल्या. रिड्यूस हार्मफुल मायक्रोब्स. एक्झाम्पल कोण आहे, क्लोस्ट्रिडियम. तर क्लोस्ट्रिडियमला काय करण्यासाठी, रोखण्यासाठी कोणाचा यूज होते, बेनिफिट्स आहेत. कशाचे, कोणाचा यूज होणार, हार्मफुल मायक्रोब्सला रोखण्यासाठी, क्लोस्ट्रिडियमचा. कोणाच्या, क्लोस्ट्रिडियमचा. बूस्ट इम्युनिटी, आपली जे काय आहे रोगप्रतिकारक शक्ती आहे त्यांना सुद्धा काय करते, हा इम्प्रूव्ह करते. हेल्प रिकव्हरी आफ्टर
अँटीबायोटिक्स जर आपण काही पदार्थ गोळ्या वगैरे खात आहोत, अँटीबायोटिक्स घेत आहोत, तर त्यांच्यापासून रिकव्हरी करायला काय करते, मदत करते. यूज फॉर ट्रीटिंग डायरिया. कोणता रोग, डायरिया हा रोगापासून यूजफुल आहे. काय, कोण, हे जर मायक्रोब्स आपण यूज करतो तर कोणता रोग सुधरू शकते, आपला डायरिया हा रोग सुधरू शकते. प्रोबायोटिक्स फूड्स, तर असे फूड ज्यांच्यामध्ये काय राहतील, असे बॅक्टेरियाज राहतील जे आपल्या बॉडीसाठी कसे आहेत, गुड बॅक्टेरियाज आहेत. तर याच्यामध्ये कोण येते, योगर्ट येईन, योगर्ट म्हणजे दही, केफिर येईन, पिकल्स येतील, डार्क चॉकलेट पुष्कळ लोक खातात, मिझो येते, कॉर्न सिरप येते. कॉर्न म्हणजे आपला जो मका राहते ना, त्याला आपण कॉर्न म्हणतो. मग त्याच्यानंतर मायक्रो अल्गी राहतात. अल्गी आपण पाहिला होता, ग्रीन अल्गी वगैरे राहते. तर मायक्रो अल्गीच्या आपण कशासाठी यूज होते, प्रोबायोटिक्स म्हणून यूज होते. ब्रेड्सच्या प्रोडक्शन, आपण ब्रेडच्या प्रोडक्शन कशा प्रकारे करतो हा पाहणार आहोत, की कशा प्रकारे आपण ब्रेडचं प्रोडक्शन करतो. तर सर्वात आधी ब्रेडच्या प्रोडक्शन करत्यावेळी जो मायक्रोब्स यूज होणार, या मायक्रोबचं नाव असते ईस्ट. कोणता मायक्रोब यूज होते, ईस्ट. या ईस्टचा नाव जो आहे तो आहे सॅचॅरोमायसेस. काय म्हणणार, सॅचॅरोमायसेस सेरेविसाय. काय म्हणणार, सेरेविसाय. सॅचॅरोमायसेस सेरेविसाय. मग यांना काय करणार आम्ही, या मायक्रोबला फर्मेंटेशन करणार. काय करणार, फर्मेंटेशन करणार. म्हणजेच की याला, हा जो ईस्ट आहे कोणता, सॅचॅरोमायसेस सेरेविसाय, या ईस्टला आपण ॲड करणार कोणासोबत, आपल्याकडे फ्लॉर राहते. फ्लॉर म्हणजे काय, आटा. का होते, आटा. या आट्यासोबत काय करणार, आपण याला मिक्स करणार. तर हा जर आपण मिक्स करत आहोत तर आपल्याला काय मिळते, कार्बन डायऑक्साईड. म्हणजे याच्यामध्ये काय राहते, शुगर राहते. काय राहते, शुगर. तर हे शुगर ब्रेक होणार किंवा जेव्हा ऑक्सिजन प्रेझेंट राहणार नाही. मग कार्बन डायऑक्साईड प्लस काय मिळणार आपल्याला, इथॅनॉल. काय मिळते, कार्बन डायऑक्साईड प्लस इथॅनॉल मिळते. आता पहा, आपल्याकडे हा ब्रेड होता. या ब्रेडमध्ये आपण काय घातला, ईस्ट घातला. हे छोटे छोटे ईस्ट आहेत. आता हे ईस्ट काय करतील, फर्मेंटेशन करतील, म्हणजे त्याला कुजवण्याचं काम करतील. बट ऑक्सिजन प्रेझेंट आहे का, नाही. मग आता जर हे ब्रेडच्या आतमध्ये आहेत, त्यांना काय करायचं आहे, कार्बन डायऑक्साईडला बाहेर निघायचं आहे, कारण की त्यांनी कार्बन डायऑक्साईड तयार केली. तर हे कार्बन डायऑक्साईड बाहेर निघण्याचा प्रोसेस करणार. तर जेव्हा ही बाहेर निघत राहणार तर ते काय करणार, प्रेशर एक्झर्ट करणार. प्रेशर एक्झर्ट केल्यामुळे याच्यावर काय होतील, छोटे गड्डे तयार होतील. आणि आपल्याला जो ब्रेड राहणार तो कशा प्रकारे मिळणार, असा स्पॉन्जी ब्रेड मिळणार. ठीक आहे. आणि आता याच्यामध्ये काय राहणार, इथॅनॉल राहणार. जेव्हा पण आपण काय करतो, ब्रेड तयार करतो, तर ब्रेड तयार झाल्यानंतर आपण याला काय करणार, बेक करणार म्हणजे भाजणार. तर भाजत्या वेळी काय होणार, जो हा इथॅनॉल, उरलेला इथॅनॉल राहणार तो काय होऊन जाणार, इव्हॅपोरेट होणार. काय होणार, इव्हॅपोरेट होऊन तो उडून जाणार. म्हणून आपल्याला जो आपला ब्रेड राहणार फायनलवाला, या ब्रेडमध्ये जो इथॅनॉल आहे तो मिळणार नाही. मग बेकरी ईस्ट कंटेन्स, कोणते काय राहतात बेकरी ईस्टमध्ये. बेकरी ईट्स कशामध्ये राहते, कशामध्ये यूज होते, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, त्याच्यानंतर प्रोटीन्स आणि विटॅमिन्स. हे सर्वच्या सर्व आपल्याला काय मिळतात, बेकरी ईस्टमधून मिळू शकतात. मेक्स ब्रेड न्यूट्रियंट, आणि तेच काय करतात, ब्रेडला न्यूट्रियंट रिच बनवतात. म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूट्रियंट प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर विनेगार कसा प्रोड्यूस होते. विनेगार काय आहे बेटा, एक ॲसिड आहे. काय आहे, एक ॲसिड आहे. या ॲसिडचा यूज जेव्हा पण आपण चायनीज फूड बनवतो ना, त्या चायनीज फूड बनवत्यावेळी या विनेगारचा यूज करतात. आणि हा काय करते, त्यांना टेस्ट प्रोव्हाइड करते. तर हा टेस्टसाठी यूज करतील. कशी टेस्ट राहते, ते ॲसिडिक फ्लेवर येते आपल्याला. तर विनेगारचा यूज होते. याच्यामध्ये काय राहते, पूर्णच्या पूर्ण वॉटर राहणार. वॉटर किती राहणार, 96%. जर टोटल आपण का पाहिला, 100% पाहिला, तर 100%मधून जो 96% आहे तो कोण आहे, वॉटर आहे. न जो वाचलेला जो 4% आहे, किती पर्सेंट, 4%, हा आहे ॲसिटिक ॲसिड. कोणता ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, CH3COOH.
हा ॲसिटिक ॲसिड आहे आणि हा ॲसिटिक ॲसिड कोणामध्ये प्रेझेंट राहते, या विनेगरमध्ये प्रेझेंट राहते. कोणते कोणते आहेत पहा. सर्वात आधी जो शुगर राहणार, शुगर म्हणजे एक कोणता पण पदार्थ राहू शकते ज्याच्यामध्ये काय राहणार, शुगर प्रेझेंट राहणार. मिक्सचर फर्मेंटेड बाय ईस्ट. काय केलं आपण, त्याला फर्मेंट केलं. फर्मेंटेशन म्हणजे एक प्रोसेस ज्याच्यामध्ये कोणता पण फ्लॉर वगैरे राहते, जसा की आटा राहणार, त्याच्यामध्ये आपण काय करतो, ईस्टला ॲड करतो. तो प्रोड्यूस काय करणार बेटा, इथेनॉल प्रोड्यूस करणार. काय प्रोड्यूस करणार, इथेनॉल प्रोड्यूस करणार. इथेनॉल ऑक्सिडाइज्ड बाय ॲक्टोबॅक्टर. कोण आहे, ॲसिटोबॅक्टर. हा ॲसिटोबॅक्टर म्हणून एक पुन्हा काय आहे, केमिकल आहे. यांच्यामुळे काय होणार, तो ऑक्सिडाइज्ड होणार. मग ग्ल्युकॅनोबॅक्टर आणि ग्ल्युकॅनोबॅक्टर हे दोघंही का होतील, ॲड होतील त्याच्यामध्ये आणि आपल्याला काय मिळणार, ॲसिटिक ॲसिड मिळणार. कशामध्ये ॲड झाल्यावर, इथेनॉलला त्याने ऑक्सिडाइज्ड केल्यानंतर. इथेनॉलचा फॉर्म्युला काय राहते, CH3CH2OH. हा कशाचा फॉर्म्युला आहे, इथेनॉलचा. बट आपण का पाहत आहोत, ॲसिटिक ॲसिड पाहत आहोत, तर CH3COOH. तर पहा यांच्यामध्ये पहा 2 हायड्रोजन होते, तर 2 हायड्रोजनच्या ठिकाणी काय आला, एक ऑक्सिजन आला. म्हणजे याच्यामध्ये कोणती प्रोसेस झाली, ऑक्सिजन गेन करण्याची. म्हणूनच आपण याला काय म्हणला, की हा काय झाला आहे, ऑक्सिडाइज झाला आहे. काय झालेला आहे, ऑक्सिडाइज झालेला आहे. यूज्ड इन, कशामध्ये यूज होते हा, कोण, विनेगार. पिकल्समध्ये होते. सॉस आपण पाहतो, सॉसेस आणि केचप आपण खातून ना, चायनीज फूड करत त्यावेळी केचप घेतून सॉसेस घेतून आणि पिकल्स जे बनवत राहतात तेव्हा तो यूज करतात. तर या सर्वांसाठी कशाचा यूज होते, आपल्या विनेगारचा यूज होते ना. विनेगारमध्ये किती % ॲसिटिक ॲसिड राहते, 4%. ठीक आहे. आता मायक्रोबियल एन्झाईम, कोणते कोणते मायक्रोबियल एन्झाईम याच्यामध्ये प्रेझेंट राहतात ते पाहायचे आहे. तर मायक्रोबियल एन्झाईम, असे एन्झाईम्स म्हणजे काय राहतात पहा, असे केमिकल्स जे ह्युमन बॉडीमध्ये किंवा कोणत्या पण लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये आहेत. कोण आहेत, ह्युमन किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम ठीक आहे, यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेल्या केमिकल्सला, केमिकल्सला आपण काय म्हणतो, मायक्रोबियल एन्झाईम. काय म्हणणार, एन्झाईम म्हणणार. काय म्हणणार, एन्झाईम. आणि जर हे मायक्रोब्सपासून तयार झाले आहेत, जर हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोण आहे, मायक्रोब आहे. कोण राहायला पाहिजे, मायक्रोब राहायला पाहिजे. तर यावेळी आपण काय म्हणणार, त्या एन्झाईमला मायक्रोबियल एन्झाईम म्हणणार. आता हे जे मायक्रोबियल एन्झाईम आहेत, हे काय आहेत, ह्युमनसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट राहतात. जर आपले कधी एन्झाईम कोणते जसं की इन्सुलिन हा संपला, तर आपण काय करतो, मायक्रोब्सपासून मिळवतो एन्झाईम. कोणता, तर इन्सुलिन. तो जो शुगरला कंट्रोल करून ठेवण्याचं काम करते. यूज इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटॅलिस्ट बिकॉज. यांचा यूज कशासाठी होते, केमिकल कॅटॅलिस्ट. जे केमिकल्स डायरेक्टली आपण केमिकल्स पाहतो, या केमिकल कॅटॅलिस्टला काय करू शकतात, हे रिप्लेस करू शकतात. कारण की हे काय आहेत, एक केमिकलच आहेत जे कोण जनरेट करते, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी जनरेट करते. कशासाठी, का बरं रिप्लेस करू शकतात, हे वर्क ॲट अ लो टेम्परेचर. कारण की हे काय करतात, कमी टेम्परेचरवर काम करू शकतात. आणि जर कमी टेम्परेचरवर काम करू शकतील, कमी pHवर काम करू शकतील, कमी प्रेशरवर काम करू शकतील, तर आपल्याला एनर्जी सप्लाय पण काय करायला लागेल, कमी करायला लागेल. म्हणून काय करतील, जर आपण एनर्जी सप्लाय कमी करायला लागते, तर म्हणजे आपली कॉस्ट का होणार, लो होणार. कॉस्ट कशी झाली, लो झाली. आणि कोणी पण काय चाहेल, आपली कॉस्ट काय झाल्या पाहिजे, कमी झाल्या पाहिजे. म्हणून काय होऊ शकते, यांना आपण हा रिप्लेस करू शकतात. हे काय करतात, एनर्जीला सेव्ह करतात. कशाला सेव्ह करतात, एनर्जीला सेव्ह करतात. नो अनवॉन्टेड बाय प्रोडक्ट्स. आपण पाहिला की जसं आपण योगर्ट तयार करत होता, कोण तयार करत होता, योगर्ट तयार करत होता. तर या योगर्टच्या वेळी आपल्याला काय पाहिजे होता, कॉग्युलेटेड पाहिजे होता सर्वच्या सर्व मटेरियल. बट जो कॉग्युलेटेड मटेरियल आहे त्याच्यासोबत आपण का पाहिला, वे पाहिला होता. वे म्हणजेच काय, जो वॉटर निघाला आपल्याला त्याला वे म्हटलं आपण. तर हा वे पाहिजे होता का, नाही. तर असे बाय प्रोडक्ट्स, जे फालतूचे बाय प्रोडक्ट्स आहेत, ते कोण तयार करत नाही, हे जे मायक्रोबियल एन्झाईम आहेत ते तयार करत नाही.
रियुजेबल, आणि जर एखाद्या वेळेस आपण याला यूज केला आणि त्यांचा यूज झाला तर आपण काय करू शकतो, पुन्हा दुसऱ्या एका प्रोडक्टमध्ये त्याला यूज करू शकतो. पुन्हा हे एन्व्हायरमेंटला कोणत्याही प्रकारचा हार्म पोचत नाही, म्हणून यांना काय म्हणतो आपण इको फ्रेंडली मायक्रो एन्झाईम म्हणतो किंवा इको फ्रेंडली केमिकल्स म्हणू शकतो. कोणते कोणते एक्झाम्पल आहेत, ॲक्सिडो रिडू रिडक्टेज, ऑक्सिडो रिडक्टेज, ट्रान्सफरेजेस, मग कोण आहे ट्रान्सफरेसेस, मग कोण आहे हायड्रोलेसेस, मग आहे लायझेस, मग कोण आहे आयसोमरेजेस, मग कोण आहे लिगासेस. हे सर्व काय आहेत, आपल्याकडे मायक्रोबियल एन्झाईम आहेत. कोण आहेत, मायक्रोबियल एन्झाईम. असे एन्झाईम, असे केमिकल जे कशापासून तयार झालेले आहेत, मायक्रोबपासून. डिटर्जंटमध्ये यूज होतात. कशामध्ये यूज होतात, डिटर्जंटमध्ये. म्हणून आपल्याला डिटर्जंट यूज करता वेळी जास्त गरम पाणी करायला नाही लागत, तो सरळ. मग चीज इंडस्ट्रीमध्ये यूज होतात, पेपर इंडस्ट्रीमध्ये यूज होतात, आणि कशामध्ये, कन्व्हर्जन ऑफ कॉर्नफ्लॉर, कशाच्या, कॉर्नच्या म्हणजे मक्याचा आटा जो राहते ना, त्याच्यासाठी ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सायरप तयार करता वेळी कशाचा यूज होणार, या मायक्रोबियल एन्झाईमचा यूज होणार. आणि पहा इथं काय लिहिलं आहे, कन्व्हेन्शन. ठीक आहे. आता हा तुमच्यासाठी जाणूनबुजून ॲड केलेला आहे की काय आपण जे पाहिला ना की ऑर्गॅनिक ॲसिड कशा प्रकारे प्रोड्यूस करतात मायक्रोब्सला, तोच दिलेला आहे की कोणते जे ऑर्गॅनिक ॲसिड आहेत ते कोणत्या ॲसिडला प्रोड्यूस करतात आणि त्या ॲसिडचा यूज काय आहे. तर एक वेळा वाचून घेऊया आपण. ब्रेव्हिबॅक्टेरियम आणि कायरोबॅक्टेरियम हे जे मायक्रोब्स आहेत हे कोणते ॲसिड प्रोड्यूस करतात, यल ग्लुटॅनिक ॲसिड. कोण आहे, यल ग्लुटॅनिक ॲसिड. आणि यांच्या अजिनोमोटो हा जो पुष्कळ वेळेस आपण तो पिझ्झा वगैरे बोलवतो त्याच्यामध्ये अजिनोमोटो राहते, कलरलेस एक छोटासा पॅकेट राहते, त्याच्यामुळे फ्लेवर येते आपल्याला, तर त्या अजिनोमोटोमध्ये होते. तशाच प्रकारे सिट्रिक ॲसिड तयार करू शकतो दुसऱ्या गोष्टीमुळे, जसा की हा कोण आहे, ॲस्पेरजिलस नायगर पासून सिट्रिक ॲसिड तयार होते, आणि सिट्रिक ॲसिडचा यूज ड्रिंकमध्ये आणि चॉकलेट्समध्ये होते. मग त्याच्यानंतर ए निगर म्हणजे कोणता ॲसिड तयार होते, ग्लुटॅनिक ॲसिड तयार करते. हा कॉफी सप्लिमेंटमध्ये काय होणार, यूज होणार. मग लॅक्टोबॅसिलस डेल्ड्रुकी याचा यूज कशासाठी होते, लॅक्टिक ॲसिड. आपण पाहिला मगाशी लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस करण्यासाठी होते, आणि हे लॅक्टिक ॲसिड काय प्रोड्यूस करतात, विटॅमिन्स प्रोड्यूस करतात. मग ॲस्परजिलस इटॅनोकोकस, मग याच्या काय आहे, इटॅकॉनिक ॲसिड तयार करण्यासाठी, जे की प्लास्टिक आणि पेपर या गोष्टी तयार करण्यासाठी कशाचा यूज होते, या इटॅकोनिक ॲसिडचा यूज होते. मग अदर काही युजफुल सबस्टन्सेस आहेत, जसा की कोण आहे, झॅन्थॅनगम. हा की बहुत वेळेस विचारते की झॅन्थॅनगम का असते म्हणून. तर याला नोट करा आणि असा 1-2 स्टार मार्क देऊन द्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहणार की अच्छा हा विचारते म्हणून. थिकनर फॉर आईस्क्रीमला जर आपल्याला काय करायचं आहे, थिक बनवायचं आहे, जाडा बनवायचा आहे, तर कोणाचा यूज होते, झॅन्थॅनगमच्या. सोपमध्ये यूज होते, सोप म्हणजे साबणमध्ये पण. मग आणखी कोणाचा यूज होते, इडेबल कलर्स म्हणून मायक्रोब्सचा यूज होते, बीटा कॅरोटीनचा आणि लायकोपिनचा. त्याच्यानंतर फ्लेवर्स म्हणून कोणाचा यूज होते, व्हॅनिलिन आणि पेपरमिंट. हे 2 काय आहेत, मायक्रोब्स आहेत. यांच्या फ्लेवर्स ॲड करण्यासाठी, म्हणजे की आपला कोणती टेस्ट आल्या पाहिजे ते टेस्ट येण्यासाठी कशाचा यूज होतात, व्हॅनिलिनच्या आणि पेपरमिंटचा यूज होते. त्याच्यानंतर स्वीटनर्स जे गोड लागतात त्याच्यासाठी कोणत्या मायक्रोब्सचा यूज होते, कोणत्या सबस्टन्सचा यूज होते, झॅलिटॉल अँड ॲस्पार्टेम. कोणाच्या, झॅलिटॉल अँड ॲस्पार्टेमच्या. त्याच्यानंतर अँटीऑक्सिडंट. कोण आहे, अँटीऑक्सिडंट म्हणजे ऑक्सिजनसोबत त्यांच्या काय नाही होऊ शकणार, रिॲक्शन होऊ नाही दिल्या पाहिजे, म्हणून विटॅमिन सी आणि B12चा यूज होते. मग
मायक्रोब्स अँड फ्युल्स. मायक्रोब्सचा यूज ॲज अ फ्यूल म्हणून होते. बायोगॅस और मिथेन. आपण पाहतो ना बायोगॅस राहते. बायोगॅस जे शेणापासून तयार करतो तर ती वाली गॅस. प्रोड्यूस बाय ॲनारोबिक डिकम्पोजिशन ऑफ अ वेस्ट. ॲनारोबिक पहा अशा प्रकारे तो काय राहते, पूर्णच्या पूर्ण असा बुंदा राहते आणि याच्यामधनं आपण काय करतो, वेस्टला इन्सर्ट करतो. याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट नाही. काय प्रेझेंट नसे? ऑक्सिजन प्रेझेंट नाही. या ऑक्सिजनचा प्रेझेन्स नाही, म्हणून आपण याला काय म्हणता, फर्मेंटेशन. काय म्हणणार? फर्मेंटेशन होत आहे. आणि प्रोड्यूस ॲनारोबिक डिकम्पोजिशन म्हणजे की वेस्ट तुटणार, बट हा वेस्ट तुटत्या वेळी काय नाही राहणार, ऑक्सिजनचा प्रेझेंट राहणार नाही. तशाच प्रकारे इथॅनॉलसुद्धा प्रोड्यूस करतात. इथॅनॉल माहिती आहे की जशी दारू वगैरे जे राहते त्याच्यामध्ये पण इथॅनॉल राहते. तर तो कशाच्यामुळे होते? फर्मेंटेशनमुळे होते. हा कशाचा यूज करतात? मोलॅसचा. म्हणजे वाचलेला जो फर्मेंटेशनमधून जो मोलॅस निघते बाय ईस्ट. कशा मार्फत? ईस्ट मार्फत. प्रोड्यूस बाय फर्मेंटेशन ऑफ मोलॅस. जो पण काही मोलॅस म्हणजे जसं आपण साखर बनवला तर साखर बनवल्यानंतर काय राहते, काही वेस्ट लिक्विड राहते. काय राहणार? वेस्ट लिक्विड राहणार. यालाच आपण काय म्हणतो? त्याचा मोलॅस म्हणतो. या मोलॅसमध्ये काय करतात? ईस्ट घालतात आणि त्याच्यापासून काय करू शकतात? इथॅनॉल तयार करू शकतात. इथॅनॉलचा फॉर्म्युला काय आहे? CH3CH2OH. हा कशाचा फॉर्म्युला आहे? इथॅनॉलचा. त्याच्यानंतर हायड्रोजन गॅस पण तयार करू शकतो ना आपण मायक्रोबपासून. प्रोड्यूस बाय फोटोसिंथेसिस ऑफ वॉटर युजिंग द बॅक्टेरिया. पहा जसा की हा काय आहे, आपल्याकडे सी आहे. कोण आहे? सी म्हणजे समुद्र. समुद्रामध्ये काय राहतील? काही बॅक्टेरियाज राहतील. ते काय करतील? आपला जो सन आहे सूर्यापासून काय करतील? सोलर एनर्जी घेतील आणि या सोलर एनर्जीमधून आपल्याकडे काय राहते? वॉटरमध्ये H2O राहते. H2Oला ब्रेक करतील आणि ऑक्सिजनला रिलीज करतील आणि हायड्रोजनला वेगळा रिलीज करतील. तर हे काय करू शकतात? हायड्रोजन गॅसला रिलीज करतील. तर जेव्हा हायड्रोजन गॅसला रिलीज करतील, जर आपण काय केलं, त्याला ट्रॅप केला, पकडला, ठीक आहे, ट्रॅप करून ठेवला आणि पकडून ठेवला आणि त्याचा यूज कसा म्हणून करू शकतो ना आपण? फ्यूल म्हणून करू शकतो. आणि हायड्रोजन गॅसला आपण काय म्हणतो? हायड्रोजन गॅस जे आहे तिचा पण पुष्कळ जागी यूज करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. ठीक आहे. आता हा पुढच्या क्लासमध्ये घेऊया. पुष्कळ जास्त होऊन गेला, म्हणजे 10 टॉपिक आपण कवर करून टाकले आहेत या छोट्याशा व्हिडिओमध्ये. आता आपण हे जे बाकीचे आहेत मायक्रोबियल पोल्युशन वगैरे, मायक्रोबियल पोल्युशन म्हणजे मोठा टॉपिक आहे वाटते, तरी हे काय करणार आहोत? मायक्रोबियल फार्मिंग आहे. हे सर्वच्या सर्व टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अच्छा. याच्यानंतर क्वेश्चन अँड आन्सरच आहेत. ठीक आहे, या व्हिडिओमध्येच कवर करून टाकू. इतका काही प्रॉब्लेम नाही आहे. मला वाटलं की पुष्कळ जास्त आहे म्हणून. मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. आता मायक्रोबनं आपण काय पाहिला होता? एक यूज काय आहे? डेअरी प्रोडक्टमध्ये. तर डेअरी प्रोडक्ट तर आपण पाहिले की डेअरी प्रोडक्टमध्ये काय आहे म्हणून. तर चीज वगैरे तयार करण्यासाठी, मग इथेनॉल वगैरे बनवण्यासाठी. तर डेअरी प्रोडक्ट आपला कंप्लीट झाला आहे. आता आपण काय पाहत आहोत? मायक्रोबियल पोल्युशन. जे मायक्रोब्स आहेत त्यांच्या पोल्युशन कंट्रोलसाठी आपण कशाप्रकारे यूज करू शकतो. पहिली गोष्ट, जे सॉलिड वेस्ट राहते आणि सॉलिड वेस्ट काय करते? लँडफिल्स तयार करते. म्हणजे आपण एखादा ठिकाणी वेस्ट टाकला तर एवढी जागा पूर्णच्या पूर्ण भरून गेली, तर यांना कुजवण्याचं काम कोण करणार आपल्यासाठी? हे जे मायक्रोब्स आहेत हे करते. डीप पिट्स लाईन्ड विथ अ प्लास्टिक. जे काही जागा भरलेली आहे ते कशामुळे भरलेली आहे? प्लास्टिकमुळे भरलेली आहे. वेस्ट कॉम्पॅक्टेड कन्वर्ट विथ अ सॉईल अँड स्वॉडस्ट. हे काय करू शकतात? सॉईलमध्ये म्हणजे मातीमध्ये त्यांना कुजवू शकतात. मायक्रोब्स डिकम्पोज वेस्ट. काय करू शकतात? मायक्रोब डिकम्पोज करू शकतात म्हणजे कुजवू शकतात. कशाला? वेस्टला. आणि त्यांच्यापासून काय करू शकतात? कंपोस्ट तयार करू शकतात. काय तयार करू शकतात? कंपोस्ट तयार करू शकतात. आफ्टर डिकम्पोजिशन लँड कॅन बी रियूज्ड. आणि जर एक वेळेस डिकम्पोजिशन झाला तर डिकम्पोजिशन झाल्यावर काय होणार? हा कुजणार आणि खाली बसणार. त्याच्यामुळे काय होणार? ही जी लँड होती हे काय होऊ शकते? आपण पुन्हाहून रियूज करू शकतो. ठीक आहे. आपण हा पाहिला होता की कशा प्रकारे हा यूज होते म्हणून, आणि त्या गोष्टी मी शिकवल्या पण आहेत. अशा प्रकारे आपण असा गड्डा करत होता.
ठीक आहे. या गड्ड्यामध्ये आपण काय करत होता, पुन्हा मटेरियल टाकत होता. याच्यामध्ये आपण एक पाईप लावलेला होता, दोन साईडला दोन काय करून ठेवलेले होते. इकडे पण आपण वेस्ट टाकणार, इकडे पण वेस्ट टाकणार. मग याच्यानंतर इथं एक छोटीशी वेल तयार केलेली होती. इथून काय चेक करत होता, ग्राउंड वॉटर चेक करत होता. याच्यावर आपण पाहिला होता की प्लास्टिक आपण काय केलं पाहिजे, कवर केल्या पाहिजे. तर हा सर्वांचा यूज कशामध्ये होते, या सॉलिड वेस्टच्या लँडफिलला सॉल्व करण्यासाठी होते. मग सिवेज ट्रीटमेंट, कशाच्या ट्रीटमेंट, सिवेजच्या. जो काही आपल्याकडे काय आहे गडरचं पाणी आहे त्याच्या आपण काय करू शकतो, त्याच्यापासनं वेगवेगळे पॅथोजन्स तयार होतात. या पॅथोजन्सला डिस्ट्रॉय करायसाठी कशाचा यूज करू शकतो, मायक्रोब डिस्ट्रॉय पॅथोजन्स. कशाच्या पॅथोजन्सला, कोलेराच्या आणि टायफॉईडच्या, हे 2 पॅथोजन्स आहेत. यांना मारण्याचं काम कोण करणार, आपले मायक्रोब्स करतील. रिलीज मिथेन, आणि ते मारून काय करतील, मिथेन गॅस रिलीज करतील आणि सोबत काय कार्बन डायऑक्साईड गॅस तयार करतील. फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया रिमूव्ह टॉक्सिक केमिकलला काय करतात, ते रिड्यूस करतील. स्लज फर्टिलायझर्स, स्लजचा यूज कशासाठी होते, फर्टिलायझर्स म्हणून होते. फर्टिलायझर्स म्हणजे खतं. ठीक आहे. ट्रीटेड वॉटर, हा काय करतात, वॉटरला ट्रीटमेंट करतील आणि एन्व्हायरमेंटली सेफ बनवणार. कोणाला, तर वॉटरला. पहा, जर एखादी आपण पाहतो की बहुत जास्त सीमध्ये हे आपले बोट्स वगैरे चालतात, तर बोट्समधून काय जाते, बहुत जास्त ऑइल जाते. तर एखाद्या वेळेस काय झाली, हे जे आपली शिप होती, हे शिप डुबून गेली. शिप काय झाली, आपली डुबली, नाव आपली डुबली. ठीक आहे. जर नाव आपली डुबली, अशी खाली गेली, तर मग काय होणार, याचा जो ऑइल आहे तो ऑइल कुठं तरंगणार, असा वर सरफेसवर तरंगणार. याच्यामध्ये जर ऑइल राहिला, कारण की हिला बहुत दूर ट्रॅव्हल करायला लागते, तो ऑइल भरलेला राहते. मग त्याच्यामुळे जे खाली काय आहेत, ऑक्सिजन घेणारे प्राणी आहेत, ते जगू शकतील का, नाही. तर त्यांची का होऊन जाणार, डेथ होऊन जाणार. मग अशा वेळी आपल्याला ही जी ऑक्सिजन जे लेअर आहे, तिला काय करावं लागते, हटवा लागते. या हटवण्यासाठी कशाचा यूज करणार, आपण मायक्रोब्सचा यूज करणार. स्युडोमोनास ॲप ॲल्की बोरॅक्स बॉर्कोनेसिस, हा काय आहे, पूर्णच्या पूर्ण बॅक्टेरियाचं नाव आहे, इतका मोठा. आणि धीज आर HCB म्हणजे हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. हायड्रोकार्बनो याच्यासाठी काय आला, H आला, मग कास्टिकसाठी काय आला, C आला, आणि बॅक्टेरियासाठी काय आला, B. हे बॅक्टेरिया जे राहतील ते हायड्रोकार्बन्सला, म्हणजे की ऑइल्सला, फ्युल्सला, यांना हटवण्याचं काम करतील. दे डिकम्पोज हायड्रोकार्बन्स, हे काय करतात, हायड्रोकार्बन्सला आणि पायरिडीन्सला. आपण पाहिला होता पायरिडीन्स म्हणजे काय होते, हा क्लास 9th तुम्हाला होता की पायरिडीन्स म्हणजे काय होते म्हणून. तर या पायरिडीन्सला, ज्याच्यामध्ये थायमिन येत होता, ठीक आहे. तर इतकं आठवण ठेवा की पायरिडीन्सला आणि हायड्रोकार्बन्सला हटवण्याचं काम कोण करतील, हे HCB करतील. हायड्रोकार्बोनोकास्टिक बॅक्टेरिया कन्वर्ट इंटू कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. कशामध्ये, या दोघांना कशामध्ये कन्वर्ट करतील, कार्बन डायऑक्साईडमध्ये आणि वॉटरमध्ये. डिकम्पोजिंग प्लास्टिक अँड रबर. ठीक आहे. आता आपल्याला कोणाकडे पाहायचं आहे, हा तर ऑइलचा झाला की ऑइल स्प्लिट झाला तर कशा प्रकारे आपण करणार म्हणून. तर आता का पाहतो आपण की प्लास्टिक आणि रबरला कोण तयार करतील, जो आहे प्लास्टिक आणि रबर, हे नॅचरली डिकम्पोज होत नाही. कसे, नॅचरली डिकम्पोज होत नाही. आणि जर होतील पण तर पुष्कळ जास्त इयर्स लागतील, बहुत जास्त इयर्स लागतात. आणि त्याच्यामुळे आपण काय करतो, प्लास्टिकचा यूज टाळा असे म्हटले जाते. का बरं, कारण की प्लास्टिक कुजत नाही लवकर. मग कुजत नाही तर तो एन्व्हायरमेंटमध्ये राहणार म्हणजे तो पोल्युशनचं काम करणार. तर PET, प्लास्टिक डिग्रेडेड बाय. PET कोणामुळे होते प्लास्टिक डिग्रेड, आपण कशामुळे करतो, विब्रियो नावाचा एक काय आहे आपल्याकडे बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे, आणि आयडिनोले सॅकायनिसिस या इडिनोनेला सॅकॅनिसिस आणि विब्रियो या 2 मायक्रोब्सचा यूज करून आपण काय करू शकतो, प्लास्टिक डिग्रेड करू शकतो, PET वाला. ठीक आहे.
त्याच्यानंतर रबरला डिग्रेड करायचं आहे म्हणजे कुजवायचं आहे, तर आपल्याला कोणाचा यूज करायला लागेल, ॲक्टिनोमायसिटेस आणि स्ट्रेप्टोमायसेस. ॲक्टिनोमायसिटेस अँड स्ट्रेप्टोमायसेस. तशाच प्रकारे नोकार्डिया या 3 गोष्टींचा यूज करू शकतो ना आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथी पण गोष्ट आहे ॲक्टिनोप्लेन्स. कशासाठी, तर जे रबर्स आहेत त्यांना हटवण्यासाठी. पाहिला आपण, रबरला डिग्रेड करण्यासाठी. मग ॲसिड रेन जो राहते कशामध्ये, सॉईलमध्ये, तर ॲसिड रेनमधून ॲसिड पडणार, तर या ॲसिडला आपल्याला हटवायला लागेल. तर या ॲसिडला हटवण्यासाठी ॲसिडोफिलस SPP आणि ॲसिडोबॅक्सियस फेरोऑक्सिडन्स या 2 बॅक्टेरियाचा काय होते, यूज होते. दिस यूज सल्फ्युरिक ॲसिड ॲज द एनर्जी सोर्स अँड रिड्यूस सॉईल ॲसिडिटी. सॉईलची जी ॲसिडिटी आहे तो काय करते, रिमूव्ह करते, आणि सल्फ्युरिक ॲसिडला काय म्हणून यूज करते, एनर्जीचा सोर्स म्हणून. हेवी मेटल्स राहतात काही. ठीक आहे. तर हे जे हेवी मेटल्स राहतात हे कधी पण कशामध्ये पण सोल्युबल नाही होत. त्याच्यामुळे जे ग्राउंड वॉटर राहतात त्याच्यामध्ये चालले जातील. मग जर ग्राउंड वॉटर जो राहणार तो काय होणार, पोल्यूट होणार. काय होतील, पोल्यूट होतील. तर जर ग्राउंड वॉटरला हे पोल्यूट करत आहेत, तर पोल्युशन करत आहेत, तर जिओबॅक्टर कन्वर्ट सोल्युबल युरॅनियम साल्ट. युरॅनियम जो साल्ट राहते, जो काय होते, जो कुजू नाही शके स्वतःहून, त्याला जिओबॅक्टर काय करू शकते, कन्वर्ट करू शकते युरॅनियम साल्टला इनसोल्युबल फॉर्ममध्ये, आणि प्रिव्हेंट करू शकते जो ग्राउंड वॉटरचा कंटॅमिनेशन होत आहे, म्हणजे की पोल्युटेड होत आहे, त्याच्यापासून तो वाचवू शकते. कोण, तर हेवी मेटल्सला वाचवू शकते जिओबॅक्टर. मग आखरी बाकी आहे काय आहे, मायक्रोब्स अँड फार्मिंग. तर फार्मिंगमध्ये मायक्रोब्सचा यूज कशा प्रकारे होते तो पाहायचा आहे. मायक्रोबियल इनकॉल्क्युलंट यांचा यूज कशासाठी होते, सीड ट्रीटमेंट म्हणून होते, सॉईल इनरिचमेंट म्हणून होते, बेटर न्यूट्रिएंट सप्लाय म्हणून होते, आणि इम्प्रूव्हिंग क्वालिटी ऑफ क्रॉप्स. या सर्व गोष्टींसाठी कोणाचा यूज होते, मायक्रोबियल इनकॉल्क्युलंटचा यूज होते. म्हणजेच आपण काय करतो, मायक्रोब्सचा यूज करतो. कशासाठी, तर हे सर्व गोष्टी प्रोव्हाइड करण्यासाठी. सीडच्या ट्रीटमेंट करून होऊन जाते, सॉईल इनरिचमेंट होऊन जाते, सॉईलमध्ये काही न्यूट्रिएंट्स ॲड होतात, बेटर न्यूट्रिएंट सप्लाय होते, त्याच्यानंतर इम्प्रूव्हिंग क्रॉपची क्वालिटीसुद्धा याच्याने वाढते. आणि याच्यासाठी कोणत्या मायक्रोब्सचा यूज करायला लागते, तर ॲझोबॅक्टर नावाचा हा जो ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी यूज होते, आणि आर्टिफिशियल नायट्रोजनेज यांचा पण यूज होते. आता बेनिफिट काय राहणार, याच्या पुढे कोणते फायदे होतील, तर रिड्यूस करणार कोणाला, केमिकल फर्टिलायझर्स. कारण की जर ते नाही राहते तर केमिकल फर्टिलायझर्सचा यूज करायला लागला राहता, तर यांना काय करते, रिड्यूस करण्याचं काम करते, आणि सॉईलच्या पोल्युशन काय करणार, वाचवण्याला आपल्याला हेल्प करणार. हे दोन्ही गोष्टी समजले की हे काय आहेत त्यांचे बेनिफिट्स. मग कोण आहे, बायो इन्सेक्टिसाइड्स आणि बायो पेस्टिसाइड्स. तर आपण काय करतो, हे जे बॅक्टेरियाज आहेत यांच्या हेल्पने आपण इन्सेक्टिसाइड म्हणजे की कीटकनाशक पण तयार करतो, आणि जे पेस्ट आहेत, पेस्ट म्हणजे एक राहतात किडे, आणि मग दुसरे राहतात ते अळे जे वगैरे राहतात ना, त्यांनासुद्धा मारण्याचं काम करतात. तर बॅक्टेरियल टॉक्सिन्स म्हणजे काय, अशी गोष्टी जे काय आहेत आपल्यासाठी हानिकारक आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, टॉक्सिन. इनकॉर्पोरेट इंटू द प्लांट्स. आपण काय करणार, हे जे बॅक्टेरियाला जे घातक आहेत असे टॉक्सिन काय करणार, प्लांटमध्ये घालू शकतो. फ्युगल व्हायरल स्पीसीज आल्सो यूज्ड. आणि त्याच्यासाठी कोणते आणखी फ्युगलचे व्हायरल स्पीसीज पण यूज करू शकतो. यांच्यासाठी यांच्या नाव दिलेलं आहे स्पायनोसॅड. काय नाव दिलेलं आहे, स्पायनोसॅड. बाय प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन. जो कशामुळे तयार होणार, जो फर्मेंटेशनमुळे आपण पाहिला होता की काही का होते, बाय प्रोडक्ट तयार होते, त्याच्यामुळे तो कोणता राहते, स्पिनोसॅड. आणि याच्यात यूज कशासाठी करणार आपण, ॲज अ पेस्टिसाइड्स आणि ॲज अ इन्सेक्टिसाइड्स म्हणून यूज करणार. आता हे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले आहेत का, ब्रेडचा प्रोडक्शन कोणता होते, त्याची डायग्राम काढा. तर डायग्राम काढा म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की कशी काढायची आहे. सर्वात आधी का म्हणणार आपण की वॉर्म करा.
वॉर्म टू मिल्क. मिल्कला काय करा, वॉर्म करा. ठीक आहे, असा लिहायचा. मग याला काय करायचा, असा ह्या करून टाकायचा, एक बॉक्स काढून टाकायचा. मग याच्यामध्ये स्टेप्स लिहायचे. मग दुसरी स्टेप लिहिला, मग याच्यामध्ये आणखी तिसरी स्टेप लिहायची, मग चौथी स्टेप लिहायची. आणि अशाच प्रकारे काय काय होणार, तुमची डायग्राम तयार होणार. जे आपण पॉईंट्स टाकले तेच काय करायचे, डायग्रामच्या फॉर्ममध्ये लिहायचे फक्त. मग चीजचा प्रोडक्शन कसा होते त्याची प्रोसेस लिहा, पाहिला होता वर. मग त्याच्यानंतर व्हॉट आर प्रोबायोटिक्स, काय होतात प्रोबायोटिक्स म्हणजे काय, असे बायोटिक्स जे हेल्प करतील कशासाठी, ह्युमन्स लाईफला आणि त्यांचे काय करतील, गुड बॅक्टेरियासला वाढवण्याचे काम करतील आणि बॅड बॅक्टेरियासला मारण्याचं काम करतील. सिवेजचं ट्रीटमेंट कोणते बॅक्टेरियाज करतात. विनेगारचा प्रोडक्शन कसा होते, आपण पाहिलेला होता की विनेगारचं प्रोडक्शन का होते. तर आपण ॲसिटिक ॲसिडला काय करत होता, ॲड करत होता. किती % ॲसिटिक ॲसिड राहत होता, ॲसिटिक ॲसिड किती % राहत होता, तर 4% राहत होता. त्याच्यानंतर मायक्रोबियल एन्झाईमचे बेनिफिट्स काय आहेत वर पाहिले. एक्सप्लेन फ्यूल प्रोडक्शन कशा प्रकारे होते पाहिला होता आपण. याच्यामध्ये वेगळे पाहिला, इथॅनॉल पाहिला. त्याच्यानंतर हायड्रोजन गॅससुद्धा पाहिला होता. तर हे सर्व कशामध्ये येतील, फ्यूल प्रोडक्शन. मायक्रोबचा रोल कशामध्ये आहे, तर पोल्युशन कंट्रोलमध्ये 2 मायक्रोबचा रोल पाहिला आपण पोल्युशन कंट्रोलसाठी. ठीक आहे, त्याला जाऊ द्या. मग त्याच्यानंतर हाऊ ऑइल स्प्लिट आपण सांगितला होता की ऑइल स्प्लिट होऊन जाते. मग त्याच्यामध्ये बॅक्टेरिया जे राहतात आपण त्यांना इन्सर्ट करतून आपण पाहिला होता. बोट आपण बुडताना पाहिला की बोट कशी बुडते म्हणून. तर बोट बुडली होती आणि वर काय झालेला होता, ऑइल आलेला होता. त्यांना मारण्यासाठी 2 बॅक्टेरियाचा पुन्हा यूज केलेला होता. एक्सप्लेन बायोपेस्टिसाइड्स पाहिला आणि देअर इम्पॉर्टन्स, त्यांच्या इम्पॉर्टन्स काय आहे आताच पाहिलेला होता. ठीक आहे, जे बेनिफिट्स राहतील ते कशामध्ये येतील, इम्पॉर्टन्समध्ये येतील. मग त्याच्यानंतर हे फक्त 1 मार्कासाठी किंवा अर्धा मार्कासाठी क्वेश्चन आहेत. आणि अशाच प्रकारे जर तुम्ही हळूहळू जात आहात तर तुमचा काय होणार, पूर्णच्या पूर्ण हा जो चॅप्टर आहे तो कंप्लीट होऊन जाणार. तुम्हाला काय लक्ष द्यायचं आहे की हे जे दिलेले आहेत तुम्हाला क्वेश्चन्स, हे जे आहेत हे PYQ मधून आले आहेत, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधून उचलले गेले आहेत, जे की रिपीट झालेले होते. तर असे क्वेश्चन जे रिपीट होतात पुन्हा ते क्वेश्चन्स आहेत हे. तर तुम्ही काय करा, यांना एक वेळा पुन्हा प्रिपेअर करा की या क्वेश्चनचे उत्तर का राहतील ते स्वतःहून लिहून पहा. जितके जास्त लिहाल तुम्ही तितकेच जास्त काय होतील, तुम्हाला पुन्हा तेच गोष्टी आठवतील. तर आय होप, मला वाटते इतके गोष्टी तुम्हाला समजल्या असेल. तर पुणेश्वर निखाडे म्हणून आपला चॅनल आहे, तर सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. ठीक आहे, चला पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.